नमस्कार मित्र हो, मी ऋषिकेश मीरा मुगुटराळकर आणि स्वागत करतो बायो विथ ऋषी सर आपल्या या चॅनलवर, ज्यामध्ये आज आपण घेऊन आलो आपला जो नवीन चॅप्टर आपण स्टार्ट केला होता एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन. या चॅप्टरचा नेक्स्ट पोर्शन म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण मोड्स ऑफ एक्सक्रिशन पाहिले होते, ज्यामध्ये आपण अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम, युरिकोटेलिझम यासारखे जे मेनली इम्पॉर्टंट मोड्स ऑफ एक्सक्रिशन आहेत त्याच्यावर आपण त्याचा स्टडी आपण काल केला आहे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही असे मोड्स ऑफ एक्सक्रिशन आहेत ते सुद्धा आपण कन्सिडर करतो, ते सुद्धा आज आपल्याला आता बघायचे आहेत. जसं म्हणजे अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम आणि युरिकोटेलिझम हे आपण याच्या बेसिसवर म्हणजे कोणता नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट हा आपली जे ऑर्गॅनिझमची बॉडी एक्सक्रीट आउट करू आली होती याच्या बेसिसवर आपण जे टाईप्स केले होते त्याच्यामधला आणखी काही पोर्शन आहे तो आपल्याला आज कंटिन्यू करायचा आहे. तर बघा, आता आजच्या टॉपिकमध्ये समोर जाण्याआधी तुम्हाला सांगतो की अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहिजे तेवढं शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. ठीक आहे. तर बघा, आज आपल्याला काय बघायचं आहे तर गॉनोटेलिझम, जसं अमोनोटेलिझम पाहिलं, युरिओटेलिझम पाहिलं, युरिकोटेलिझम पाहिलं, त्याचप्रमाणे आहे गॉनोटेलिझम. बघा आता गॉनोटेलिझम बद्दल काय सांगितलं आहे. गॉनोटेलिझम काय आहे तर गॉनोटेलिझम एक्सक्रिशन ऑफ नायट्रोजियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ गॉनाइन, म्हणजेच जे नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट फॉर्म होऊन राहिले त्याला गॉनाइनच्या स्वरूपामध्ये बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट आउट करणे म्हणजेच गॉनोटेलिझम. ठीक आहे. बघा आता गॉनोटेलिझम म्हणजे आपण काय म्हटलं की एक्सक्रिशन ऑफ नायट्रोजियस वेस्ट इन द फॉर्म ऑफ गॉनाइन, गॉनाइनच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमधले नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट एक्सक्रीट आउट करणे. आता गॉनाइन काय तर गॉनाइन इज अ प्युराइन. गॉनाइन काय एक प्युराइन आहे ज्याला आपण नायट्रोजियस वेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर त्याचे जर एक्झाम्पलचा विचार केला आपण गॉनोटेलिझम म्हणजे गॉनोटेलिक ॲनिमल्स ज्याला आपण म्हणू शकतो किंवा ऑर्गॅनिझम्स म्हणू शकतो, ते कोणते असतील तर स्पायडर झालं, स्कॉर्पियन झालं, पेंग्विन झालं, हे जे आहेत हे काय तर हे आपले गॉनोटेलिझममध्ये येणारे एक्झाम्पल आहेत. म्हणजे गॉनोटेलिझम म्हणजे जे नायट्रोजियस वेस्ट गॉनाइनच्या स्वरूपात बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करतील, दॅट इज अबाउट द गॉनोटेलिझम. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा आता जो वेस्ट प्रोडक्ट, नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट आपण त्याला क्रिएटिनाइन म्हणतो. आता क्रिएटिनाइन काय आहे तर बघा, इज प्रोड्यूस फ्रॉम द क्रिएटिनाइन फॉस्फेट. क्रिएटिनाइन फॉस्फेट या सबस्टन्सपासून तुमच्या बॉडीमध्ये क्रिएटिनाइन हा जो सबस्टन्स आहे एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे फॉर्म होऊन राहिला इन द स्केलेटल मसल ड्युरिंग मसल कॉन्ट्रॅक्शन. मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात, मसल कॉन्ट्रॅक्शन दरम्यान जो क्रिएटिन फॉस्फेट हा सबस्टन्स फॉर्म होऊन राहिला त्याला एक्सक्रीट आउट करण्यासाठी क्रिएटिनचं फॉर्मेशन केलं जाते, त्याला आपण म्हणालो क्रिएटिन. बघा क्रिएटिन काय आहे, हा एक सबस्टन्स होते प्रोड्यूस फ्रॉम द क्रिएटिनाइन फॉस्फेट. क्रिएटिनाइन फॉस्फेटपासून क्रिएटिनाइन फॉर्म होऊन राहिला आणि क्रिएटिनाइन फॉस्फेट केव्हा फॉर्म होते स्केलेटल मसलमध्ये ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन. जेव्हा स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात त्याच्यामध्ये क्रिएटिनाइन फॉस्फेट हा सबस्टन्स फॉर्म होतो आणि क्रिएटिनाइन फॉस्फेटपासून क्रिएटिनाइनचं फॉर्मेशन केलं जाते. ठीक आहे. रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ क्रिएटिनाइन मॅचेस द रेट ऑफ एक्सक्रिशन ऑफ किडनी. म्हणजे जेवढा तुमच्या बॉडीमध्ये क्रिएटिनाइन प्रोड्यूस होऊ राहिला तेवढंच रेट असते तुमच्या किडनीचा त्याला एक्सक्रीट आउट करण्याचा. समजून राहिलं ना. म्हणजे त्याच्या ज्या दोन्ही लेवल असतात क्रिएटिनाइन प्रोडक्शनची आणि क्रिएटिनाइन एक्सक्रिशनची, ह्या दोन्ही लेवल काय असतात एकमेकांना मॅच करणारे असतात. हेन्स एनी इन्क्रीज इन द क्रिएटिनाइन इन द ब्लड डिनोट ॲबनॉर्मल किडनी फंक्शनिंग. बघा आता मी जसं सांगितलं की जेवढं बॉडीमध्ये क्रिएटिनाइन फॉर्म राहिलं तेवढंच तुमची किडनी काय करू राहिला एक्सक्रीट आउट करू राहिला. दोन्ही लेवल कशा आहेत मॅच आहेत. पण समजा जर बॉडीमध्ये क्रिएटिनाइनची लेवल जर वाढली तर समजून जायचं की तुमच्या किडनीजमध्ये काय काहीतरी ॲबनॉर्मल फंक्शनिंग होऊ राहिली, कारण ते दोन्ही जे रेट आहेत प्रोडक्शन ऑफ क्रिएटिनाइन अँड एक्सक्रिशन ऑफ क्रिएटिनाइन हे मॅच होत असतात आणि मॅच व्हायलाच पाहिजे. जर होत नसतील तर तुमच्या किडनीमध्ये काहीतरी डिसफंक्शनिंग आहे, ॲबनॉर्मॅलिटी आहे. त्यानंतर बघा ब्लड क्रिएटिनाइन लेवल इज कन्सिडर ॲज अ इंडेक्स ऑफ किडनी फंक्शनिंग. जर आपल्याला इंडेक्स बघायचा असला किडनी फंक्शनिंगचा, किडनीची फंक्शनिंग बघायची असली तर आपण काय चेक करत असतो तर त्या XYZ ऑर्गॅनिझममधल्या ब्लडमधला क्रिएटिनाइन लेवल किती आहे. क्रिएटिनाइन लेवल जर मॅच होत असली एक्सक्रिशनच्या लेवलला तर समजून जायचं की जे तुमची किडनीची फंक्शनिंग चालू आहे ते प्रॉपर आहे. आणि जर ब्लडमधले क्रिएटिनाइन लेवल इन्क्रीज होत असेल तर समजून जायचं की किडनीमध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आली. ठीक आहे. त्याच्यानंतर
मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट इन आवर बॉडी इज नोन ॲज हिमोस्टाल्सिस. आता सर्वांना माहीतच आहे की हिमोस्टाल्सिस काय आहे, की मेंटेनन्स कशाचं, की मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. आपल्या बॉडीमधलं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे हे कॉन्स्टंट ठेवण्याचं काम, याच प्रोसेसला आपण काय म्हणून राहिलो, हिमोस्टाल्सिस. एक्सक्रेटरी ऑर्गन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इट्स. म्हणजे आपल्या बॉडीचं हिमोस्टाल्सिस मेंटेन ठेवण्यासाठी त्यामध्ये एक्सक्रेटरी ऑर्गन जे आहेत हे खूप जास्त महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यानंतर इट इज डन बाय द मेंटेनिंग फ्लुइड अँड आयोनिक बॅलन्स इन द बॉडी, दॅट इज ऑस्मोरेग्युलेशन. आणि हे कशाद्वारे केलं जाते, तर मेंटेनिंग आपल्या बॉडीमधले फ्लुइड आणि आयोनिक बॅलन्स जे आहे ते रेग्युलेट केल्यामुळे, ज्याला आपण ऑस्मोरेग्युलेशन म्हणून. लक्ष द्या, जर एक एक्झाम्पल देतो, आपलं घर आहे आणि घरामध्ये जर 15-20 दिवस आपण सतत साफसफाई केली नाही तर घराचे हाल काय होतील. एवढा दुर्गंध पसरेल, सगळीकडे कचराच कचरा. आपण रोज आपलं घर 2 ते 3 वेळा साफ करतो, 2 वेळा झाडू मारतो, 1 वेळा आपण पोछा मारतो, XYZ जे काय प्रोसेस करत असेल, पण इन द एंड आपण आपलं घर साफ करतो. तुम्ही 8 दिवस, फक्त 15 दिवसही खूप झाले, 8 दिवस जर तुमच्या घराची साफसफाई नाही केली तर किती बेकार, किती घाण वास येईल, तुमचा दुर्गंध येईल, म्हणजे तुम्ही त्या घरामध्ये बसू सुद्धा शकणार नाही. तेच जर विचार केला की तुमच्या बॉडीमधले जे एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहे हे तुमच्या बॉडीचा कचरा आहे, वेस्टेज आहे, तो जर तुमच्या बॉडीमधला साफ झाला नाही तर सेम जशी घराची कंडिशन झाली असती 8 दिवस जर तुम्ही साफ नाही केलं, तशीच कंडिशन तुमच्या बॉडीची होणार आहे. त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये हिमोस्टाल्सिस आणि ऑस्मोरेग्युलेशन ह्या दोन्ही प्रोसेस ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, ॲनिमल्स कॅन बी ऑस्मोकॉन्फॉर्मर्स. आपले ॲनिमल्स ऑस्मोकॉन्फॉर्मर्स असू शकतात. ऑस्मोकॉन्फॉर्मर्स असणे म्हणजे नेमकं काय, हॅव्हिंग बॉडी फ्लुइड आयसोमॉटिक टू द सराउंडिंग, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सराउंडिंग अँड द बॉडी फ्लुइड इज सेम. म्हणजे सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये जे एन्व्हायरमेंट आहे आणि आपल्या बॉडीमधलं जे एन्व्हायरमेंट आहे याला ज्याला आपण म्हणतो ऑस्मोकॉन्फॉर्मन्स, ते कन्फर्म करून आपल्या बॉडीचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम जे आहे ते ऑस्मोकॉन्फॉर्मन्स करू शकतात. म्हणजे ऑर्गॅनिझम ऑस्मोकॉन्फॉर्मन्स असू शकतात. ठीक आहे. एक्झाम्पल जर पाहिलं तर मोस्ट मराईन ऑर्गॅनिझम, मोस्टली जे मराईन ऑर्गॅनिझम आहेत ते ऑस्मोकॉन्फॉर्मर्स असतात. ठीक आहे. ऑस्मोरेग्युलेटर्स आर दोज ॲनिमल्स विच कंट्रोल कॉन्सन्ट्रेशन ऑफ देअर बॉडी फ्लुइड्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सराउंडिंग कॉन्सन्ट्रेशन. आता ऑस्मो रेग्युलेटर्स काय असतात, की असे ॲनिमल्स असतात की जे कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल करतात त्याच्या बॉडी फ्लुइडचं इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सराउंडिंग, म्हणजे सराउंडिंगला इरेस्पेक्टिव्ह. ठीक आहे. त्याचे जर एक्झाम्पल बघायचे झाले तर फ्रेश वॉटर ॲनिमल्स आहेत, काही टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत. इन मोस्ट ऑफ द invertebrates the excretory organs are tubular structure whereas the vertebrates have complex excretory system. म्हणजे काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये सिंपल एक्सक्रेटरी सिस्टीम आहे आणि काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स एक्सक्रेटरी सिस्टीम हे एक्झिस्ट करते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तुमच्यासमोर एक टेबल दिसते. या टेबलमध्ये 3 कॉलम दिलेले आहेत. एक कॉलममध्ये एक्सक्रेटरी ऑर्गन आहे, म्हणजे तो ऑर्गन जे सबस्टन्सेस नायट्रोजियस वेस्ट आहेत त्याला एक्सक्रीट आउट करण्यासाठी हेल्प करते. दुसऱ्या कॉलममध्ये एक्झाम्पल दिले आहेत आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय सांगितले आहे, त्याचे फंक्शन सांगितले आहेत. एक एक करून आपल्याला तिन्ही गोष्टी पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर प्रोटोनेफ्रिडिया, ज्याला आपण फ्लेम सेल्स म्हणतो, एक्सक्रेटरी ऑर्गनचा विचार केला त्याचे एक्झाम्पल आहेत. फ्लॅटवर्म आहे, ज्याला आपण प्लॅनेरिया, रोटिफेरस आहे, सम नेरिस आहे, ॲम्फिओक्सस आहे. हे जे त्याचे जर फंक्शन पाहायचे झाले तर मेंटेनिंग फ्लुइड अँड आयोनिक बॅलन्स, दॅट इज ऑस्मोरेग्युलेशन. म्हणजे जनरली जे फंक्शन सर्वांचे असणार आहे ते ऑस्मोरेग्युलेशनचं असणार आहे. दुसरं काय, नेफ्रिडिया. नेफ्रिडिया हा एक्सक्रेटरी ऑर्गन आहे. एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर ऑर्फॉर्म आणि काही अदर ॲनिलिट्स आहेत. त्याचा जर फंक्शनचा विचार केला तर एक्सक्रिशन ऑफ नायट्रोजियस वेस्ट अँड ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजे नायट्रोजियस वेस्टला एक्सक्रीट आउट करणे आणि ऑस्मोरेग्युलेशन मेंटेन ठेवणे. त्याच्यानंतर आहे माल्फिजियन टिब्यूल्स, टिब्यूलच्या सहाय्याने, माल्फिजियन टिब्यूलच्या सहाय्याने एक्सक्रेटरी ऑर्गन आहे हा. एक्झाम्पल पाहायचं झालं तर कॉक्रोच आणि मोस्ट ऑफ द इन्सेक्ट्स हे काय करतात, तुमच्या माल्फिजियन ट्युब्यूलच्या सहाय्याने काय करतात, एक्सक्रिशन करतात. फंक्शन जर झालं तर एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन, एक्सक्रिशन करणे आणि ऑस्मोरेग्युलेशन करणे हेच त्याचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर अँटेनल ग्लँड्स आणि ग्रीन ग्लँड्स याचे एक्झाम्पल झालं तर क्रुटिशियन्स लाईक प्रॉन्स, आणि त्याचं जर फंक्शन्स बघायचं झालं तर एक्सक्रेटरी फंक्शन्स. म्हणजे या टेबलच्या सहाय्याने आपण काय समजून घेतलं की काही जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनच्या सहाय्याने सुद्धा एक्सक्रिशन केलं जात आहे. ते ऑर्गन्स कोणत्या ॲनिमल्समध्ये, एक्झाम्पल त्याचे पाहिले आपण आणि त्याचे फंक्शन्स पाहिले. तुम्हाला एक सांगतो, थोडं जरी कठीण जात असलं, बघा
कठीण जरी जात असलं तर करणं आपलं काम आहे. कुठेतरी जाण्यासाठी कुठून तरी निघावं लागते. आणि लोक जो आपण पडल्यावर आपल्यासोबत येत नाही, जेव्हा आपण घडू तेव्हा आपल्यासोबत येतात. म्हणून असं म्हणतात की लोक पडल्यावर नाही तर घडल्यावर आपल्या पाठीमागे उभे असतात. त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही, आपलं अस्तित्व आपण कसं निर्माण करायचं याच्यावर जास्तीत जास्त फोकस करायचा. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की 2 वर्ष आहेत, 11वी आणि 12वी, होईल तेवढी मेहनत करा, जास्तीत जास्त मेहनत करा. इथं तुम्ही मेहनत घेतली तर पुढे तुमचं आयुष्य पॉसिबिलिटीज जास्त आहेत की तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही. परंतु तुम्ही आता जर आराम केला तर पुढे 101% तुम्हाला आयुष्यभर मेहनत करावी लागणार आहे. निर्णय तुमचा आहे. ठीक आहे. आपला चॅप्टर, आपला जो आजचा टॉपिक आहे तो इथे संपलेला आहे. उद्यापासून आपल्याला ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. तेव्हा आपण जो एक्सक्रेटरी सिस्टीमचा पोर्शन आहे तो उद्याला कंटिन्यू करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.